थँक्यू सो मच. पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. आय गावदेवी वडवली सी आयोजित आय गावदेवी चषक 2024 सहभागाने दिव्य पर्व आपण पाहतो. आजच्या दिवसातली अंतिम लढत, इथून जो संघ जिंकेल तो थेट या स्पर्धेचा मेगा फायनल मध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळेल. त्यामुळे सेमीफायनलची महत्त्वपूर्ण मॅच आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला अलेक्स वैदिक आणि गावदेवी क्रिकेट संघ कोणी ब आणि त्याच्या विरोधामध्ये आपल्याला टीम पाहायला मिळते ती गणेश कृपा दिवा. या दोन टीम मध्ये ही इम्पॉर्टंट मॅच, मेगा फायनलचं तिकीट जर मिळवायचं तरी मॅच जिंकणं भरपूर महत्त्वाचं असेल. पंच दोन्ही आपल्या मैदानाचा ताबा घेताना आपण पाहतो. एका बाजूला वन ऑफ द लेजंड प्लेअर फ्रॉम वडवली अरविंद पाटील यांना पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहणार आहोत. आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतो व्यावसायिक क्रिकेटचा दांडगा अनुभव ज्यांनी आपण पाहिला, ज्यांना अतिशय मोठ्या प्रमाणावरती आपण पाहिलं व्यावसायिक क्रिकेट ज्यांनी खेळलं आणि आज मात्र पंचांच्या भूमिकेमध्ये सातत्यपूर्वक त्यांची कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. अर्थातच प्रसादजी सहस्त्रबुद्धे सरांना आपण पाहणार आहोत मुख्य पंचांच्या भूमिकेत. मॅचला काही क्षणाचा होईल सुरुवात. 4 षटकांची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. 24 चेंडूंचा खेळ पूर्वार्धात, 24 चेंडूंचा उत्तरार्धात. कोण मारेल बाजी, मेगा फायनलचं तिकीट कोण मिळवेल आणि जाईल स्पर्धेच्या टॉप 2 मध्ये. अर्थातच फायनल मध्ये ब्युटिफुल ट्रॉफीज समोर अगदी आपल्याला पाहायला मिळतात. मन आकर्षित करणाऱ्या सुंदर ट्रॉफीज. ओपनिंग पेअर सुमित आणि विकी दाखल झाले मैदानामध्ये. डावखुरा आताचा एक विस्फोटक फलंदाज म्हणून त्याची ओळख आहे. आणि गोलंदाजी मार्कवर गौरव षटक क्रमांक पहिला मॅन्डेटरी पॉवर प्लेचा हाताळण्यासाठी तयार. मॅचला सुरुवात, गेम इज ऑन. पहिलाच बॉल ऑन साईडला बॉल पॉवर प्लेचा योग्यरित्या वापर करत असताना बॉलला पाठवलं स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. अलेक्स वैदिक 11 म्हटलं की विजय फुलोरे, अजय फुलोरे संघाचे पुरस्कर्ते नेहमीच राहिलेले. यापूर्वी देखील आपण पाहिलं स्वर्गीय रामचंद्र मडवी स्मृती चषकामध्ये उसटण्याच्या स्पर्धेमध्ये त्यांनी टीम कोणी बला पुरस्कृत केलं होतं. आणि आज आई गावदेवी चषक वडवलीच्या स्पर्धेमध्ये देखील त्यांनी या टीमला पुरस्कृत केलेला आहे. यशस्वी पुरस्कर्ते सुमित. चौकाराने सुरुवात केली, आडवा बॅटनं हल्ला चढवलाय. गौरव वरती आता जणू काय तुटून पडला, अक्षरशः बरसतोय मैदानामध्ये. बॅक टू बॅक सलगचा दुसरा चौकार सुमितचा बॅटमधनं. गौरवच्या विरोधामध्ये बॅक टू बॅक सलगचा दुसरा चौकार आपल्याला पाहायला मिळाला. चांगली बॅटिंग, एक चांगली सुरुवात मी तर म्हणेन टीम गणेश कृपा दिवासाठी. यावेळेस ओव्हर द बॉल सेट, क्या बात है. कॅमेरामॅनच्या अगदी बाजूने बॅक टू बॅक सलगचा तिसरा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय सुमितचा बॅटमधनं. यापूर्वी आपण पाहिलं कुमारने बॅक टू बॅक 7 चौकारांचा विक्रम नोंदवला. त्यानंतर सुभाष वैतीचा बॅटमधनं 3 चौकार आपण पाहिले. 3 चौकार पुन्हा एकदा आपण पाहतोय तर बॅटर सुमितचा बॅटमधनं. पण खरं एंटरटेन कुमारने केलं, ज्या प्रकारचे त्याचे 7 चौके आले अक्षरशः प्रतिस्पर्धीला घाम फोडला होता. विकेट हॅट्रिक साठी टीम कोणीसाठी 3000 रुपयांचं पारितोषिक एलेक्स अजय फुलोरे यांच्या माध्यमातून. अजय फुलोरे, विजय फुलोरे, फुलोरे बंधूची जोडी. वन साइडला ऑफ करायचा होता, एलबी साठी अपील केली आहे. अंपायरने सांगितलं लेग स्टंप सोडून चेंडू जातोय, इम्पॅक्ट आउटसाइड लेग. नाही, डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या 12 वर स्थगित. वन साइडला कोला टाकण्याचा प्रयत्न, खोदून काढला आणि पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर. पावर पॅकेट ताकद झोकून दिली अक्षरशः फटक्यामध्ये. ऍक्शन रिप्ले आतिश फराड आपल्याला दाखवतात एक्झॅक्टली कशा प्रकारे स्ट्रोक एक्झिक्यूट केला. ऍक्शन रिप्ले आपण पाहतो. येस, कोला टाकण्याचा प्रयत्न, खोदून काढला अक्षरशः आणि पाठवलं मिड विकेटच्या हवाई यात्रेवर. धावसंख्या षटकाराच्या मदतीने आता तब्बल 18 वर. 3 चौकार, 1 षटकार, 1 डॉट. शेवटचा बॉल.
पुन्हा एकदा कोदून काढला, लॉंग ऑनला फिल्डर आहेत, वेल जज कॅच. अतिशय चांगला झेल टिपला, विकेटचं पतन, फलंदाज बाद. आणि इथे पहिला धक्का लागतोय सुमितच्या स्वरूपात. षटक पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 18 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. तिसऱ्या क्रमांकावरती नवीन फलंदाज दीपक मैदानात आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळेल. विस्फोटक with 2 सुरुवात करून दिली ती बॅटर सुमितनं. तब्बल 18 धावा वैयक्तिक कुठल्या 6 चेंडूंमध्ये जवळपास 300च्या अधिक सरासरीने त्याची धावगती आपण पाहिली. चला वेळ जास्त घेऊ नका टीम कोणी. यानंतर तुम्हाला सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करायची, लक्षात ठेवा. ओ शॉर्ट ऑफ लेंथ, अप्रतिम चेंडू आपण पाहिला. दमदार सुरुवात झाली, पूर्णपणे आश्चर्यचकित केलं फलंदाज स्ट्रायकिंग एंड वरती आपण पाहतोय विकीला. डॉट बॉल न सुरुवात झाली आपल्या षटकाची. भूषण गोलंदाजी मार्क वर. पुढचा बॉल, यावेळेस देखील बॉलर्स बॅक ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न. सेकंडचा कॉल, रन आउटची संधी आहे. बॅकअप सुदैवानं बॅकअप मिळालं तिथे, अन्यथा मागे लॉंग स्टॉपला 4 मिळाल्या असत्या. यापूर्वी आपण पाहिलं डॉट बॉल त्यानंतर या 2 धावा, धावसंख्या 2 ने पुढे. टीमची टोटल सध्या 20 रन्स ऑन बोर्ड, 20 धावा दाखल कव्हर. चला बॅट्समन आपण देखील वारंवार एकत्रित येऊ नका. यानंतर सेकंड इनिंग मध्ये टीम कोणीला बॅटिंग करायची आहे. ओकोला टाकण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी आहे. एक्झॅक्टली काय करतात आता टीम कोणीचे सगळे खेळाडू. मिसफील्ड देखील झाली यापूर्वी, आता देखील रनआउटचा चान्स होता, हाफ चान्स होता. खरं तर तो गमावला, सिंगल मिळाले. धावसंख्या 21 वर, 21 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. सुमित चांगली बॅटिंग केली. सुमितने सुरुवात अतिशय चांगली करून दिली. 3 चौकार 1 षटकाराच्या माध्यमातून त्याने मात्र एक दमदार सुरुवात आपल्या टीमला दिली जरूर. त्यानंतर मात्र विकीला आपण पाहिलं वैयक्तिक 3 धावा त्याच्या खात्यामध्ये. दीपकने अजूनही खातं खोललं नाहीये आणि प्रथमताच तो स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळतोय. दीपक तयार. भूषणचा चेंडू लॉफ करायचा होता. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. गौरवनं जरूर पहिल्या ओव्हरमध्ये 18 धावा करसल्या, पण त्यानंतर भूषणचा हा कमबॅक करणारा षटक राहिला, जिथे टीम कोणीला कुठेतरी दिलासा मिळवून दिलाय. कारण पहिल्या 4 बॉलमध्ये आपण पाहतोय भूषण आतापर्यंत फक्त 3 रन्स खर्च केल्यात. गुड बॉलिंग भूषण, गुड कमबॅक. यावेळेस क्षेत्ररक्षक आहेत त्याच्या डोक्यावरून, मिड ऑफच्या डोक्यावरून लॉंग ऑफला बॉल अडवलाय. गुड फिल्डिंग. मिड ऑफच्या डोक्यावरून मागे आला चेंडू. एका क्षणाला असं वाटलं की वाईडिश लॉंग ऑफच्या बाहेर जाईल, पण नाही, अडवलं गेल्या चेंडूला. चांगली फिल्डिंग आपल्याला आउटफील्ड मध्ये पाहायला मिळाली फिल्डर अनिकेतच्या माध्यमातून. आणि त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. 2 धावफलक पुढे. टीमची टोटल 23 धावा, 23. ऑन साइडला वावला. यावेळेस लॉंग ऑनला पुन्हा क्षेत्ररक्षक अनिकेतच तिथे पोहोचले. आउटफील्ड मध्ये खूप सुंदर फिल्डिंग करतो अनिकेत. यापूर्वी लॉंग ऑफ, स्ट्रेट लॉंग ऑफ पासून ते वाडिश लॉंग ऑफ पर्यंत अंतर कापून अडवलं चेंडूला. यावेळेस देखील लॉंग ऑफ ते लॉंग ऑन पर्यंत पोहोचला. आउटफील्ड मध्ये चांगली फिल्डिंग. 2 षटकाचा के पूर्ण झाला. 2 षटकांनंतर धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल ती 25 धावा. या ओव्हर मध्ये फक्त आणि फक्त 7 धावा आल्या.
ओम्स MTC-live.in म्हणजे अप्रतिम कॅमेरा क्वालिटी विथ क्लिअरिटी आपल्याला पाहायला मिळते. कालच सोनी अल्फा कॅमेरा न्यू ॲड केलेला आहे. त्याचप्रमाणे बिग LED स्क्रीन देखील यावर्षी नवीन ॲड झालेल्या सेटअपमध्ये. हो वेगवान होता, बॅकअप नाहीये. थ्रो केला असता तर मागे कदाचित अतिरिक्त रन्स आल्या असत्या, पण कौतुक करेन कोणत्या प्रकारे एक्स्ट्रा रन इथे कसली नाही. ओव्हर थ्रोची मिळाली असती पण थ्रो केला नाही, त्यामुळे बचावले गेले. सिंगल मिळते धावसंख्या सिंगलने 26 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस स्लॉट मध्ये आलाय पॉवर बॅकेट ओव्हर द लॉंग ऑन इनटू द क्राउड. इट्स अ मॅसिव्ह सिक्सर. जबरदस्त, अक्षरशः खेचून काढला ऑन साइडला लॉंग ऑन वरून. भव्य षटकार आपल्याला पाहायला मिळाला. ऍक्शन रिप्ले आपण पाहतो. येस, दर्जेदार स्ट्रोक. धावसंख्या 6 पुढे. टोटल स्कोर बोर्ड वर आता 32. यावेळेस कोलवा टप्पा साताळण्याचा प्रयत्न केला गेला. वाईट यॉर्करचा प्रयत्न सफल राहिला. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. षटकाराचा प्रत्युत्तर देत असताना लगेच असं आपण पाहतो गोलंदाज साहिलने डॉट बॉल हाताळलाय. यंग टॅलेंटेड प्लेअर आपल्याला पाहायला मिळतात टीम खोनीमध्ये. सगळे यंग खेळाडू आहेत खुनी ब या संघामध्ये, जो एलेक्स वेदिका 11 गावदेवी खुनी या नावाने आपल्याला पाहायला मिळेल. फुल टॉस करप सेंडू मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न आणि फुल टॉस वर फसवला. विकेट इथं प्राप्त केले गेले झिलबाच्या स्वरूपात. माघारी परतावा लागेल आणखीन एक फलंदाज आला. बॉल तयार. साहिल 2 चेंडू अद्यापही शिल्लक. ऑन साइडला असा प्रयत्न. फिल्डर डीप मधून येतात वेगाने मिड विकेट वरून. चेंडू थोडं फंबल झाला तिथे. फिल्डर चेंडू गॅदर करता आला नाही. खरं तर थर्ड अटेम्प्ट मध्ये चेंडू गॅदर केला. त्या दरम्यान मात्र धावसंख्या ते कंप्लीट केल्या जातात. 2-2 ने धावफलक पुढे. ऋतिक पाटील सांगतात धावा झाल्यात 34-34. यावेळेस ऑफसाइड रिझन मध्ये ड्राव करण्याचा प्रयत्न. लॉंग कापेट लॉंग ऑफला बॉल आपल्याला पाहायला मिळेल. सेकंडचा कॉल 2 इथे देखील मिळतील सहज. गुड रनिंग बिटवीन द विकेट. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळेल. खरं तर कॉलिंग देखील तितकी चांगली झाली. कॉल केल्या सेकंडचा लगेच धावले. 2 कंप्लीट देखील केल्या. अजूनही या षटकातला आपण विचार केला तर तब्बल 11 आल्या. पहिल्या ओव्हर मध्ये आपण पाहतो 18 आल्या, त्यानंतर 7 आणि या ओव्हर मध्ये आल्या धावा संख्या त्या 11. 3 षटकाचा खेळ पूर्ण. 3 ओव्हर नंतर 36 धावा 2 गड्यांचा मोबदल्यामध्ये. लॉस ऑफ 2 विकेट. 36 ऑन बोर्ड आफ्टर 3. ऑन साइडला लॉफ केलाय. बिडोच्या डोक्यावरून लॉंग ऑनला फिल्डर आहे. गुड फिल्डिंग. खरं तर कॅच वर आले होते फिल्डर डीप मधून. अनिकेत आउटफील्ड मध्ये खूप चांगली फिल्डिंग करतो. यापूर्वी आपण देसाई संघामधून ऋषीला पाहिलं, अगदी दर्जेदार फिल्डिंग मयूरला पाहिलं, आणि आता मात्र टीम खोनी मधून आपण पाहतो अनिकेतला चांगली फिल्डिंग करताना आउटफील्ड मध्ये.
ऑन साइडला लॉफ करायचा होता, बॅटची एज लागली, विकेट किपर कडून निसटला होता चेंडू. खरं तर मागे फिल्डर होते, त्यांनी झेल घेतला. विले गॅस आपल्याला पाहायला मिळाला, फलंदाज बाद. ओल ऑफ करायचा होता, पुन्हा टोळ्यासाठी बॉल लागतोय, पुन्हा फिल्डर चेंडू खाली येतात आणि आणखीन एक विकेट आपल्याला पाहायला मिळेल. आता मात्र पूर्णपणे बॅटिंग ऑर्डर ढासळली गेली आहे. टीम गणेश कृपा दिवासी बॅक टू बॅक विकेट आपल्याला पाहायला मिळतात. संकेत भगत नवीन फलंदाज 6व्या क्रमांकावर आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या आपण पाहूया एकदा, 38 झाला. चेंडू शिल्लक अद्यापही 3. वॉटरिंग बॉल होता, लॉंग ऑनला निकेत तरी झेल टिपलाय. 3000 रुपयांचं पारितोषिक एलेक्स अजय फुलोरे यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. ते गोलंदाज विवेकला दिले जाईल. इथे विकेट हॅट्रिक संपादित केली आहे विवेकने. एलेक्स विजय फुलोरे यांच्या माध्यमातून तब्बल 3000चं पारितोषिक. खरं तर टीमचे ओनर आहेत अजय फुलोरे, विजय फुलोरे आणि ज्याच्या नावाने संघ आपण पाहतोय वेदिका एलेक्स 11 कोणी आणि एलेक्स अजय फुलोरे यांच्या माध्यमातून आपण पाहतोय तब्बल 3000. आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये हे पारितोषिक जमा देखील झालेलं आहे. हॅट्रिक कंप्लीट झाले खरं तर इथे. दोन चेंडू अद्यापही शिल्लकात. शेवटचं षटक. मिस टायमिंग वॅकेंट एरिया नाही, फिल्डर नाहीये. नो मॅच लँड मध्ये आपल्याला बॉल पाहायला मिळाला. मागे बॅकअप दूर आहे, रनआउटची संधी आहे आणि घ्या 4थी विकेट सलग. बॅक टू बॅक विकेट्स आपल्याला पाहायला मिळतात. 3ऱ्या धावेच्या शोधात विकेट होती. 2 कंप्लीट आहेत. धावसंख्या 40 झाल्यात, 40. चला टीम कोणी शेवटचा बॉल आहे. यानंतर तुम्हाला सेकंड इनिंग मध्ये बॅडलाईटचा सामना करावा लागू शकतो. आणि टीम दिवाला देखील विनंती आहे, आपण देखील जास्त वेळ खर्च करू नका. कोणत्याही प्रकारचा अतिरिक्त वेळ खर्च करायचा नाही. लगेच आपण मैदानामध्ये दाखल व्हायचं. ऑन साइडला लॉफ करायचा होता. शॉर्ट फाईन लेग आणि कॅच ड्रॉप. 5वी विकेट मिळाली असती कदाचित, पण रन आउट घ्या. 5वी विकेट मिळाली देखील. या ओव्हरमध्ये 3 विकेट मिळवल्या. 2 सांघिक यश आणि 3 विकेट विवेकच्या खात्यामध्ये आपण पाहिल्या. सेकंड रन साठी विकेट होती. 41 झाल्यात. 42चा टार्गेट. 41 ऑन बोर्ड. 41 झालेले आहेत. 42चा टार्गेट आहे. इम्पॉर्टंट मॅच आहे. इथून जिंकला तर थेट मेगा फायनल मध्ये स्पर्धेचा प्रवेश मिळेल. त्यामुळे एक बक्षीस नक्कीच लागू होईल जर ही मॅच तुम्ही जिंकलात तर. सो या कॉमेंट्री बॉक्स मध्ये करूया परिवर्तन. नक्कीच या स्पर्धेमध्ये
आमंत्रित केल्याबद्दल मी पूर्ण मॅनेजमेंट कमिटीचा आभार व्यक्त करतोय. या कॉमेंट्री बॉक्समध्ये करूया परिवर्तन. ऐकूया आवाज याच विभागातील एक नामवंत समालोचक व्हॉइस ऑफ डोंबिवली हे दुटणे करण शिकान यांचा सुमधुर आवाज ऐकूया दुसऱ्या डावामध्ये. धन्यवाद. व्हॉलेंटियर एक मॅच बाकी आहे. लेफ्टी नाही का? नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. इव्हिनिंग सेशन लास्ट मॅच आहे, अर्थातच ही शेवटची इनिंग. या मॅचचं टार्गेट आहे वेदिका अलेक्स 11 खोणी संघासमोर ते 42. चला लवकर मॅचला सुरुवात करा. दिवा आणि खोणी लक्षात घ्या, वाजलेले ते सध्या 5:36. गौरव ठोंबरे आणि जालिंदर या आघाडीची जोडी. तर पहिल्या षटकामध्ये गोलंदाज सूरज चौथे. गेम ऑन, लेट्स प्ले. व्हेरी फास्ट बॉल मिड विकेट फ्रीझन मध्ये. दीपकचा वेगाने धावलाय, फार चांगली फिल्डिंग. थ्रो येईल तोपर्यंत थर्डचा कॉल आहे. रनआउटची संधी असेल. वाईड थ्रो. नावा 3 मिळतात. खातं उघडलंय बॅटिंग करणाऱ्या वेदिका अलेक्स 11 कोणी बीच. नावा धाव फलकावरती 3. जालिंदर आणि गौरव ठोंबरे यांना आपण पाहतोय या मॅच मध्ये टार्गेट असताना 42. मजा येईल मॅच मध्ये. इव्हिनिंग सेशन सूर्य जवळपास असताना गेलेला आहे. 5:37. अहो, खेचून मारण्याचा प्रयत्न. थ्रू दी लाईन कदाचित खेळले असते तर या बॉलवरती धावा आल्या असत्या. डाऊन दी ग्राउंड लॉंग ऑफला फिल्डर ठेवला. ऑन साईडला मिड विकेटला फिल्डर आहे. विकीला आपण पाहतो लॉंग ऑफला. दीपकला आपण पाहतो मिड विकेटला. आणि सूरज चौथे चांगली बॉलिंग करत आहेत. या मॅचमध्ये सुरुवातीला जर धावा आल्या तर जरूर स्कोअरबोर्डचं प्रेशर थोडंसं सरकणार आहे खोणीवरून, अन्यथा ते प्रेशर जरूर राहील. खेचून मारला गॅपमध्ये बॉल. डीप स्क्वेअर लेगला दीपक धावतोय. इनफिल्डचा फिल्डर धावतोय. 2 फलंदाज धावतायत. ओहो, मिसफिल्ड. थर्डचा कॉल. आणि पाहता पाहता 3 धावा पूर्ण झालेल्या आहेत. 3 धावांच्या सहाय्यानं धावसंख्येला आकार मिळतोय. टोटल स्कोर 6 या आकड्यावरती. कृतिक पाटील पहिल्या मॅच पासून तर या आजच्या शेवटच्या मॅच पर्यंत फक्त एक इनिंग त्यांनी लंच ब्रेक घेतला होता. फार चांगली स्कोरिंग. सागरदादा पाटील यांचे ते भाचे आहेत आणि आज खास ठाण्यावरून आपण त्याला इम्पोर्ट केलेलं आहे. राईज झाला बॉल. ऑन दी अपचा प्रयत्न होता. स्ट्रेट बॅटने गौरव ठोंबरेचा डॉट. फार चांगली कामगिरी राहिली आमच्या संपूर्ण होमसाई मॉडर्न टेनिस क्रिकेट टीमची. थेट प्रक्षेपण करत असताना सागर फराड, रोशन फराड आणि आतिश फराड हे आमचे तिन्ही टेक्निकल एक्सपर्ट. तिघही अष्टपैलू आहेत. कधी कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये, कधी ऑनलाईन अपडेटर. क्लीन पोल. बॅट आणि पायाच्या मधून थेट स्टँड वरती आलाय. इफ यू मिस आय विल डेफिनेटली हिट.
धक्का पहिला खोणीला. नवीन फलंदाज येतोय मैदानाच्या आतमध्ये, तो राकेश माळी. फार चांगली बॅटिंग राकेशने दोन्ही सामन्यांमध्ये केलेली आहे. मागचा मॅचचा मॅन ऑफ द मॅच. धावफलकावरती आपण पाहतोय त्या 6 धावा. विकेट पहिली पडलेली आहे. आमचे दोन्ही अंपायर्स प्रसाद सहस्रबुद्धे सर आणि अरविंद पाटील, दोघांचं मनापासून आभार. फार चांगली कामगिरी. संकेत असेल, त्याचबरोबर विशाल पाटील, सागर पाटील, सतीश जाधव, भानुदास पाटील, चंद्रकांत पाटील, विनीत जाधव, प्रशांत मात्रे, या संपूर्ण आमच्या मॅनेजमेंट टीमची राहिली. प्रकाश मात्रे, आकाश पाटील, वीरेंद्र पाटील, वैष्णव कडू, सोहन पाटील, नितेश पाटील, मनीष जाधव, विकी पाटील, हर्षल पाटील आणि संपूर्ण आमची मॅनेजमेंट टीम, ग्रामस्थ मंडळ वळवली, सर्वांचं मनापासून आभार. आजचा पहिला दिवस यशस्वीरित्या पुढे चालला. अगदी या इनिंगचे 3 षटक बाकी आहेत, जिथे टार्गेट आहे आता 18 बॉलमध्ये या मॅच मध्ये बनवायचा धावा. बॅटिंग करणारा वेदिका एलेक्स 11 कोणी बी ला 36. 6 धावा फलकावरती झालेल्या आहेत. 42चं टार्गेट आहे. फर्स्ट ओव्हर मध्ये आपण सुरत चौथ्याला बघितलं तर मागच्या मॅचचा हिरो मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी ओम भगत. डीप स्क्वेअर लेगला आपण एक फिल्डरला पाहतोय, मिड विकेटला एक फिल्डरला आपण पाहतोय, लॉंग ऑनला एक फिल्डरला आपण पाहतोय. सध्या एक लॉंग ऑफला चाललाय. डीप एक्स्ट्रा कव्हरला एक फिल्डर आहे जालिंदर साठी. जालिंदर ठोंबरे पहिल्या मॅच मध्ये या फलंदाजाने देखील फार चांगली बॅटिंग केली होती. हार्ड लेंथ त्या दिशा देण्याचा प्रयत्न संकेत कडून थोडीशी चुकी, मात्र अंपायर्सने घेतलेलं वळण. इशारा येतोय व्हाईट बॉल. लाईन खराब. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय ती सध्या 7. एक वाईट टाकलाय पण 1, 2 आणि 3 खेळाडू जवळपास होम कडे येत आहेत. एका बाजूने सूर्य मावळतोय तर चंद्र उगवतोय. ओम भगत हार्ड लेंथ आहे, हुक करण्याचा प्रयत्न. वन 4 ओव्हरची वॉर्निंग येते ती गोलंदाजाला. ओम भगत टॉपेच आहे, मागे यष्टीरक्षक येतोय. संकेत फार चांगला झेल. गुड कॅच ऑफ द क्वालिटी. फलंदाज बाद. वॉट अ कॅच बाय संकेत भगत. त्यालाही वाटलं नसेल की ही कॅच मी आता जवळपास पोहोचून मी पकडेन. फार चांगला झेल. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्हाला पुन्हा एकदा पाहायला मिळते ओव्हर द विकेटने ओम भगत ऑनसाइडला लॉफ करण्याचा प्रयत्न फलंदाजाचा. टॉपेच घेऊन चेंडू हवेमध्ये आणि ज्या वेगाने संकेत धावला. फार चांगले संकेतने दिलेत या मॅच मध्ये कॅच पकडून, कारण आता भूषण डोंबरेचं आगमन मैदानाच्या आतमध्ये होते. 4थ्या क्रमांकाच्या फलंदाजाला फार लवकर यावं लागते. धावा फलकावरती आहेत 7 धावा तर बनवायचा आणि 35. वैदिक एलेक्स 11 कोणी बी ला. संध्याकाळचं सत्र. आता हवाही विरळ झालेले दमट वातावरण. दुपारी जितकं ऊन होतं आता तितकीच थंडी देखील जाणवते रात्री. पक्षी तुम्हाला दिसतील आकाशामध्ये जे आपल्या घरट्यांच्या दिशेने चाललेले आहेत. संध्याकाळ फार रमणीय असते. ओ व्हॉट अ शॉट इज दॅट अक्रॉस अ बॅट. भूषण ठोंबरेने आल्याबरोबर ठोकलाय चौकार.
चौकारासोबत धावा फलक पोहोचलं दुहेरी अंकामध्ये 11 धावा. आणि भूषण आणि आता राकेशला अशीच बॅटिंग करावी लागेल. संध्याकाळी रमणीय असते पण ती आता अविस्मरणीय बनवण्यासाठी खोणी बी ला विजय मिळवावा लागेल. कारण पुरस्कर्ते विजय आणि अजय मला नुकतेच भेटले आणि जरूर त्यांनी सांगितलं की गेल्या वर्षांमध्ये 20 ते 22 एंट्री मी टाकल्या पण एकही ट्रॉफी मला मिळाली नाही. बऱ्याच वेळेला माझा संघ क्वार्टर फायनल मध्ये हरायचा. त्यामुळे मात्र पाहूयात या मॅच मध्ये काय घडतं. या स्पर्धेतील ट्रॉफी त्याला मिळते का. लाईन पुन्हा एकदा पाहावी लागेल अंपायरला. डाऊन दी लेग इट्स विल बी वाईड. वाईडने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 12 या आकड्यावरती आपण पाहतोय. धावसंख्या भूषण ठोंबरे आणि राकेश माई मैदानाच्या आतमध्ये बनवायचा आहेत. 42-30 धावांची अजूनही गरज आहे या मॅच मध्ये बॅटिंग करणाऱ्या वैदिक एलेक्स 11 गावदेवी खोणी बी संघाला. हुकेला डीपमध्ये फिल्डर जज करतोय सीमारेषेच्या जवळ. वेल जज कॅच. वेल जज कॅच. भूषण ठोंबरेची विकेट ओम भगतने मिळवून दिली आहे. फलंदाज बाद. बदलत आहे. कोणीने सुरुवातीला विकेट गमावलेल्या धावा देखील आलेल्या आहेत. मात्र दुसऱ्या बाजूने दोन प्रमुख गोलंदाज त्यांचा वापर देखील करून झालेला आहे. सूरज चौथे आणि ओम भगतचं मागचं षटक आपण बघितलं तर आता दीपक भगत काका येतोय थर्ड ओव्हर मध्ये. 12 बॉल 24 धावांची गरज. कोणीचे प्रेक्षक येत आहेत. नुकतीच नारोलीची स्पर्धा पार पडली आणि इथे विजय पाहण्यासाठी की पराजय पाहूयात. ऑफ समसाल का बाय स्ट्रेट बॅटने लॉक करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल. बॉल शिल्लक आहेत 11 चेंडू 24 धावा. इंटरेस्टिंग आहे मॅच. 11 चेंडू गरज आहे ती 24 धावांची. पुन्हा एकदा दीपक भगत काका. यावेळेला थर्ड मॅन ऍक्शन मध्ये डायरेक्ट हिट केलं नाही त्यांनी. थांबला. 1 रन पूर्ण करू दिले सिंगलने. धावसंख्या पुढे जाईल. स्कोर मॉज ऑन 19. बॉल शिल्लक आहे 10 आणि 10 मध्ये धावा बनवायचा 23. 10 चेंडू 23 धावांची गरज आहे मॅच मध्ये बॅटिंग करणाऱ्या
वैदिक एलेक्स 11 कोणी बीला. केलाय डी फाईन लेग मध्ये. पुन्हा बॉल गॅप मध्ये. फिल्डर फार वेगाने येतोय पण त्याचा वाक्य बाहेर की आतमध्ये. जा वेगाने धावलाय. आय थिंक त्या ठिकाणी सूरज चौथे होता. आशा करतोय की त्याला कोणतीही गंभीर दुखापत नसेल. यस, चौकार आला. या चौकाराच्या साह्याने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 23 या आकड्यावरती. बॉल बाकी आहेत आता 9 आणि 9 बॉल मध्ये या मॅच मध्ये धावा बनवायचा ते 19 धावांची गरज आहे. चला वेळेचं बंधन आहे प्लीज. दोन्ही संघांना सूचना. दीपक बॅकफुटला पूल करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल. प्रत्येक डॉट बॉल इम्पॉर्टंट आहे आता दिवासाठी. डॉट बॉल जर आले तर या मॅच मध्ये चंद्र जसा वरती येतोय तसे ते येणार आहेत. आता सूर्य कोणाचा चंद्र कोणाचा ही मॅच आपल्याला ठरवेल. एका बाजूने सूर्य मावळतोय तर एका बाजूने चंद्र उगवतोय. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. समीर पाटीलचा आलाय पॉवर पॅक षटकार. जी बॅट स्विंग आहे त्याचे पॉवर हाऊस आहे कोणी बीचा. मात्र आता महत्वपूर्ण क्षणाला आलेला षटकार धावसंख्येला बदलेल. स्कोर 29. बॉल शिल्लक आहेत 7 आणि 7 बॉल मध्ये 13 धावांची गरज. व्हॉट अ मॅच. 7 चेंडू 13 धावा. वेळ जास्त घेऊ नका प्लीज. चला लवकर. कोणी बी भेटला का बॉल. येस येस येस. 7 बॉल 13. 7-13. मिस टाइम आहे. सुमित भोईर पोहोचला. सेकंड अटेम्प्ट कॅच पकडली आहे आणि यावेळेला विकेट. सामना आता शेवटच्या चेंडूवरती. 6 चेंडू 13 धावांची गरज. आणि आमच्या मंडळाचे सर्वांचे लाडके विनीत जाधव महिनाभर तब्बल मेहनत करून आता पुन्हा एकदा त्यांची आमच्या व्यासपीठावरती एंट्री होते. त्यांना विनंती असेल या पण मंचावरती. गायब झाले का पार्किंग साठी. या मंचावरती आपण. विनीत जाधव. 11 मुल्कों की पुलिस आपका इंतजार कर रही है. आ जाइए. सो अजूनही या मॅच मध्ये बरंच काही बाकी आहे. 13 बनवायचा. 6 बॉलचा खेळ. शुल्लक कौशल आलाय मजाला मॅच मध्ये. नवीन फलंदाज राकेश असोबतीला मैदानाच्या आतमध्ये आला. विवेक. 6 चेंडू 13 धावा. कौशल तयार. 6 चेंडू 13. ऑफ समचा बाहेर कट करण्याचा प्रयत्न. अपील स्ट्रॉंग आणि फलंदाज बाद. या विनीत जाधव आपला मी मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय. आपण मंचावरती या. आपला बहुमूल्य वेळ आपण या स्पर्धेसाठी दिला त्याबद्दल आमच्या संपूर्ण मॅनेजमेंट कडून आपला इथे सन्मान होईल. आपण मंचावरती या. पाच चेंडू 13 धावा. नवीन फलंदाज येतोय अनिकेत. एक मोठा फटका मॅच लावून करेल. एक कोणी बीला देखील माहिती आहे. तेच घडतंय का. लॉंग लेगला बॉल गॅप मध्ये आणि थेट चेंडू सीमारेषेच्या बाहेर. हा येतोय चौकार. चौकाराच्या साह्यानं धावसंख्या जाऊन पोहोचली पुढे ती 33 या आकड्यावरती. आता बॉल शिल्लक आहेत ते
4 आणि 4 बॉल मध्ये या मॅच मध्ये बनवायचा धावा 9. या बॉल नंतर विकेट तुमच्या समोर आणेन किती पडलेले आहेत. 4 चेंडू 9. ओ ऑन दी अप हवेमध्ये हा बॉल शॉर्ट स्क्वेअर लेगला कौशल. ओ व्हॉट अ कॅच. फार चांगला झेल कौशलने टिपलाय आणि या झेलने आता मॅच पुन्हा एकदा बदलेल. बॉल शिल्लक आहे 3 आणि 3 चेंडू मध्ये 9 धावांची गरज. पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना दिवाचे विकेट पडले होते ते 7. या इनिंग मध्ये आतापर्यंत विकेट पडलेले आहेत 6. म्हणजे विकेटच्या आधारावरती 3 बॉल 9 ची गरज आहे. 8 बनवल्या तर विजय असेल खोणी बीचा. मागच्या बॉल वरती पडलेली राकेशची विकेट. आता या वेळेला अनिकेतची विकेट. नवीन फलंदाज साहिल पाटील. साहिल पाटील आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडला. बॉल शिल्लक आहे 3 चेंडू 9 धावांची गरज. 8 ला विजय विकेटच्या आधारावरती. शफल क्रॉसून मारण्याचा प्रयत्न आउटसाठी ऑफ स्टंप पिचिंग आहे. थ्रो येईल. एकदा पूर्ण झालेली आहे. मॅच आता पुढे आली आहे 2 चेंडू 7 वरती. 8 धावांची गरज आहे. 7 ला विजय असेल. बॅटिंग करणाऱ्या खोणी बीचा विकेट पडले होते फर्स्ट इनिंग मध्ये 7. या इनिंग मध्ये पडलेले 6. दॅट्स वाय 2 चेंडू 8 धावा. विवेक ठोंबरे स्ट्रायकिंग एंडला. ठोंबरेला एक ठोकावा लागेल. जर 1 आला तर ही मॅच देखील येणार आहे. कौशल फुल टॉस स्विंग केला आणि समोर फिल्डर अल्पेशच्या हातामधला हा झेल. फार चांगली फिल्डिंग त्याने संपूर्ण आज दिवसाभरात केलेली दिवासाठी. त्याने टिपलेला झेल. हा सामना आता एका चेंडू मध्ये 8 धावांची गरज. विकेटची आय थिंक बरोबरी. टॉस खोणीच आहे म्हणजे इथे 7 धावा जरी बनवल्या तरी विजय असेल. पण 7 एका व्हॅलिड बॉलने बनणार नाही. त्यासाठी एक्स्ट्राची गरज आहे. 5:15 वाजले असताना टॉस उडवला होता. त्यानंतर टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा घेतलेला निर्णय कुठेतरी चुकीचा होता का हा प्रश्न आता मनोमन प्रत्येक खेळाडूचा असेल. एका चेंडू मध्ये 8 धावांची गरज. विजय आणि अजय माझ्या सोबत होते. दोन्ही पुरस्कर्ते ते जरूर सांगत होते कदाचित आमचा निर्णय चुकला की काय कारण आम्ही फिल्डिंग घेतली. 1 बॉल 8 विकेटची बरोबरी. टॉस खोणीच आहे. 7 ला विजय असेल विकेट न गमावता. चला वेळ जास्त घेऊ नका दिवा आपण प्लीज. संपूर्ण आमच्या मॅनेजमेंट टीमचा मनापासून आभार. उद्याचे संघ ठीक बरोबर 9 वाजता पहिला सामना खेळवण्यात येईल. पहिली मॅच त्यामुळे आपण वेळेवरती उपस्थित राहा. संपूर्ण आमच्या मॅनेजमेंट टीमचा मनापासून आभार. सागरदादा पाटील आणि संपूर्ण आमची टीम. अंपायरचा इशारा वाईड. षटकार जर आला तर हा सामना खोणी बीचा असेल. 7 पाहिजे होत्या 8 पाहिजे होत्या आता 7 पाहिजेत. विकेटच्या आधारावरती 6 ला विजय असेल. 1 चेंडू 6 धावाच. 7 पाहिजेत 6 ला विजय. खोणीच्या ज्या गाड्या निघाल्या होत्या त्या थांबलेल्या आहेत कारण हा सामना आता एका बॉल वरती देखील जिंकता येऊ शकतोय त्यांना. एक षटकार जिंकून देईल काही मॅच. ऋतिक कडे स्ट्राइक. व्हॉट अ मॅच. कौशलने वाईड टाकला आणि त्या वाईडने खोणी मॅच मध्ये आली आहे. बसलेले उभे राहिले कारण हा सामना देखील एका चेंडू मध्ये 7 धावांची गरज. ओहो इज अ टेकन. मॅच फिनिश. या स्पर्धेचा अंतिम फेरीमध्ये गणेश कृपा दिवा हार्दिक अभिनंदन.